त्या लोगोचं अनावरण जे आहे ते होत आहे, याचा लॉन्चिंग सोहळा होत आहे। आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी हा जो लोगो आहे तो आपल्याला दिसून येत आहे। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, जसं मगाशी मी म्हटलं की तेरणा यूथ फाउंडेशन म्हणजे युवकांसाठी सुरू केलेली अभिनव सामाजिक चळवळ। आपल्या युवकांना चान्स देणं, त्यांचं पर्सनल करिअर पुढे नेणं, तसंच युवकांना चान्स देणं की ते समाजासाठी काय करतील, हे दोन्ही मिळून आपल्याला यूथ फाउंडेशन चालवायचं। कोणत्या क्षेत्रामध्ये काम? बहुउद्देशीय। तसंच तरुणांकडून खूप छान प्रतिसाद मिळतं। दररोज मी हे लुक फॉरवर्ड करतो की ठीक आहे, किती युवक भेटतील, किती युवती भेटतील, आणि कारण काय ते एवढं कॉन्फिडन्स त्यांना माझ्यावर आहे हे बघून मी खूप खुश झालो। आणि त्याच्यामुळेच मला अजून काम करायचं आणि अजून लवकर काम सुरू करायचं। फाउंडेशन सोबत युवक कशा पद्धतीने जोडले जातात, कुठल्या माध्यमातून? हे फोन, व्हॉट्सॲप लिंक, बारकोड, त्याच्याने। गादेकर आज आदिशक्ती श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी, तरुण युवक युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी तेरणा यूथ फाउंडेशन याची मुहूर्तमेढ आज ठेवलेली आहे। मेघदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ही संस्था चालणार आहे आणि समाजातल्या विविध क्षेत्रातल्या तरुणांना संघटित करून त्यांची अडीअडचणी सोडवण्याचं काम ही संघटना करेल। मग कला, साहित्य, क्रीडा, शैक्षणिक किंवा जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा शेती संबंधित असू द्या किंवा विविध समुपदेशन वेगवेगळ्या तरुणांचं असू द्या, वेगवेगळ्या कारणांसाठी ही संस्था आपण स्थापित करत आहोत। आपल्या जिल्ह्यातूनच सुरुवात होईल आणि जसं जसं तरुण संघटित होत जातील आणि विविध मग कुठल्याही जिल्ह्यातले असेल, मग आपण ते संकल्प दुसऱ्या जिल्ह्यात पण वाढवण्याचा प्रयत्न आहे। आपण तरुणांना काय आवाहन करणार? आम्ही तरुणांना हे आवाहन करू दे की मोठ्या संख्येने तुम्ही आमच्यासोबत जोडले जा आणि आम्ही विविध प्रकारे तुम्हाला कशी मदत होईल, मग रोजगार उपलब्ध करून किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या संदर्भात असू दे किंवा शेती किंवा जलसंधारणाचे काम, ज्याला जल जागृती करायचं आहे। आपला जिल्हा हा दुष्काळग्रस्त आहे, आपल्या जिल्ह्याला कसं पुढे नेता येईल। शेती शेवटी 60% लोक शेती करतात, शेतीला प्रोत्साहन देऊन अत्याधुनिक शेती कसं वाढवता येईल आपल्याला, ते तरुणांना आम्ही प्रशिक्षण देण्याचं काम करू। राजकारणाचा काय संबंध आहे त्याच्यात? काय, बिलकुल काय संबंध नाही। विविध क्षेत्रातले तरुण आहेत ज्यांचा काही राजकारणाशी संबंध नाही किंवा ज्यांना काहीच राजकीय पार्श्वभूमी नाही, अशीच आम्ही संघटित करतो।